आता आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना या ठिकाणी होणार आहे। तर गोकुळच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण गोकुळची सभा आणि राडा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं समीकरण आहे। यावेळी देखील गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। दुपारी 1 वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात होईल, मात्र आत्तापासूनच सभासद येण्यासाठी सुरुवात झाली आहे। या सभेसाठीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने येणार आहेत। तर गोकुळची सर्वसाधारण सभा ही आज दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे या सभेमध्ये नेमकं काय चित्र आज बघायला मिळतं याकडे सर्वांचं लक्ष असेलच। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 63वी ही वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना या ठिकाणी होणार आहे। गोकुळच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं नेहमीच लक्ष असतं, कोणाचं वर्चस्व या संघावरती, या निवडणुकीकडे सुद्धा नेहमीच राज्याचं लक्ष असतं आणि या सर्वसाधारण सभेकडे सुद्धा, वार्षिक सर्वसाधारण सभेकडे देखील लक्ष असतं, कारण नेहमी काही ना काही गोंधळ या सभेमध्ये होत असतो आणि यावर्षी नेमकं काय होतंय याकडे आपलं लक्ष असेल। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती द्याल? श्वेता, 63वी गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि या सभेच्या निमित्तानं आज सुद्धा गोंधळातच ही सभा पार पडेल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते, कारण आपल्याला माहितीच की गोकुळवरती काही महिन्यापूर्वीच आहे ती महायुतीची सत्ता झाली। हसन मुश्रीफ यांचे मुलगा जे आहेत नावीद मुश्रीफ हे सत्तेवरती बसले, मात्र शौमिका महाडिक या सत्ताधारी भाजपच्या असून सुद्धा त्या आज विरोधी सदस्यासोबत आहेत, ते व्यासपीठावर न बसता खाली बसणार आहेत आणि ती सभासदांची भूमिका आहे ते मांडणार आहेत। त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की सतेज पाटील जे सत्ताधारी गटाच्या सोबत आहेत ते नेमके कोणाच्या बाजूचे आहेत अशा पद्धतीचा एक आरोप आहे त्यांनी केलेला आहे। त्यामुळे सतेज पाटील आणि महाडिक गट सुद्धा या सभेच्या निमित्ताने आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपल्यालाच माहिती आहे की 30 ते 35 वर्षाची महाडिक यांच्याकडची सत्ता आहे ते काढून घेण्यामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना यश आलं होतं आणि त्यांनी आपल्या संघावरती ताबा मिळवला होता। मात्र एकूणच राजकारण राज्यातलं बदललं आणि त्यानंतर गोकुळचं राजकारण सुद्धा आता काही महिन्यापूर्वी बदलल्याचं पाहायला मिळते। मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ हा अध्यक्ष झाल्यानंतर महायुतीनं हा संघ आपल्या ताब्यात घेतलेला आहे। मात्र या सगळ्या अहवालामध्ये पाहायला गेलं तर भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्यामुळे शौमिका महाडिक या विरोधी गटाच्या ज्या सदस्य निवडून आल्या होत्या त्या सध्या सत्ताधारी गटामध्ये आहेत, मात्र त्या नाराज झालेल्या आहेत आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांचे फोटो का नाहीत अशा पद्धतीचा सवाल व्यक्त करत संघाच्या कारभारावरती सुद्धा टीका केलेली आहे। त्यामुळे या सगळ्यांची उत्तरं या सभेमध्ये मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर आता या सभेच्या निमित्तानं सभासद आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून यायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। एकूणच या सभेमध्ये आज काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। नेहमीच गोकुळची सभा आणि राडा हे समीकरण आहे ते आपण पाहतो, गोंधळ आहे तो नेहमीच्या सभेत झालेला पाहतो। आजच्या सभेत नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। दुपारी 1 वाजता बरोबर या सभेला सुरुवात होणार आहे, मात्र तत्पूर्वीच सभासद मात्र या ठिकाणी आसनस्थ व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या सभेमुळे कोल्हापूरचं वातावरण, सहकार क्षेत्रातलं जे वातावरण आहे ते सध्या चिघळायला सुरुवात झाल्याचं आणि राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। श्वेता, बिलकुल, दुपारी 1 वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। त्या तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी।